संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली जरांगेंची भेट। देशमुखांच्या आईंच्या हस्ते जरांगेंनी एक ग्लास पाणी घेतलं। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात। सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखांची भावनिक साथ। जरांगेंच्या तब्येतीकडे पाहून दुःख होतं। वैभवी यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। बाप बसलाय इथे ऑडिओ क्लिपमध्ये कराडची फुशारकी। सायबर शाखेचे अधिकारी निशिगंधा कुळे यांच्याशी संभाषण। वाल्मिक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपचा तपास करावा। फोनवरून बोलणाऱ्या महिला अधिकारी कोण याचा शोध घ्यावा। सुरेश धस यांची मागणी। वाल्मिक कराडने फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे परत न दिल्यास त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असणारी शेती ताब्यात घेणार। जनशक्ती शेतकरी संघटनेचा इशारा। जवळपास 145 शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणून प्रत्येकी 8 लाख गोळा करण्यात आले होते। करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तूल ठेवलेले साडीतले पोलीस अधिकारी अजूनही पोलीस दलात, त्यांच्यावर कारवाई व्हावी। सुरेश धस यांची मागणी। पोलिसांनी एकमेकांना नावानेच बोलवावं, आडनाव घेऊ नये। बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा अनोखा आदेश। जातीभेद नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय। सोयाबीन खरेदी 31 तारखेपर्यंत सुरू राहणार। प्रशासनाकडून पत्र प्रसिद्ध झाल्यावर आंदोलकांचं आंदोलन मागे। लातूरमधील शेतकऱ्यांचं बोगस पीक विमा। बीड जिल्ह्यातल्या तोतया शेतकऱ्यांनी भरले असल्याची धक्कादायक माहिती। 250 पेक्षा अधिक बोगस विमाधारकांचा लातूरमध्ये सुळसुळाट। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं। मोजणी करू दिली नाही। मोजणी करण्यास शेतकऱ्यांचा मज्जाव। बीडमधील चकलंबा गावात गोरक्षकावर पोलीस ठाण्यातच 10 ते 12 जणांकडून हल्ला। यात गोपाळ मधुकर उणवणे जखमी। घटनेच्या निषेधार्थ चकलंबा गावातील ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन। धाराशिवच्या परंडामध्ये सीना कोळेगाव प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडलं। भोंजा हवेली येथे पाणी पोहोचल्यावर शेतकऱ्यांकडून श्रीफळ आणि फूल अर्पण करत जलपूजन। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुप्त चौकशी। गुप्तांच्या संपत्तीची खुली चौकशी करण्यासाठी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे मागितली परवानगी। पुण्यामध्ये जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा। पुण्यात 31 जानेवारीला भारताविरुद्ध इंग्लंड सामना खेळवण्यात येणार असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। पुण्यामध्ये 111 गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण। सर्वाधिक रुग्ण खडकवासला भागात। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। खडकवासला भागातील विहिरीतील पाणी शुद्धीकरणावर महापालिकेचा भर। कोल्हापूरमध्ये जीबीएस सिंड्रोमचे 2 रुग्ण। दोन्ही रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू। एक रुग्ण कर्नाटकातील कोगनोळीतला, दुसरा हुपरीतला। नवदाम्पत्याला त्याच्यासोबत आलेल्या 3 लोकांसह विठुरायाचं थेट दर्शन मिळणार। मंदिर समितीच्या बैठकीतला निर्णय। पंढरपूर शहरातल्या नागरिकांनाही सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 दरम्यान थेट दर्शन दिलं जाणार। प्रतापगडाच्या संवर्धनाचं निकृष्ट दर्जाचं सुरू असलेलं काम थांबवलं। मंत्रिमंडळ बैठकीत संवर्धनाच्या कामासंदर्भात निर्णय घेणार। चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला चपरा। एसटी भाडेवाढी दरवाढी विरोधात सोलापूरमध्ये ठाकरे पक्षाचं चक्काजाम आंदोलन। कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी। पुण्यातल्या येरवडा परिसरात असणाऱ्या कामगार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड। श्रीकांत चव्हाण नावाच्या तरुणाला कोयत्याने मारहाण। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। साताऱ्यामधल्या कोंडवे गावच्या हद्दीत गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांचा दोघांवर गोळीबार। गोळीबारात 2 युवक जखमी। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही। 386 कोटी 23,48,000 रुपयांचा प्रस्ताव अद्यापही मंजूर नाही। राज्यातल्या शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टेक योजनेत नोंद करताना अडचणी। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना सांकेतिक नंबर मिळत नसल्यानं अडचणींचा सामना। यवतमाळच्या आर्णी येथील पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी बेमुदत उपोषण। शासनाने पोलीस स्टेशनसाठी दिली आहे जागा। प्रकरण 2 वर्ष प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। भंडाऱ्यामध्ये महिला तलाठ्याने वाळू माफियाच्या मुसक्या आवळल्या। वाळूची वाहतूक करणाऱ्या टिपरला महसूल विभागाने भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे पकडलं। मात्र चालकाकडून पकडलेला टिपर पळवण्याचा प्रयत्न। अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेचे एसटी भाडेवाढी विरोधात आंदोलन। अमरावतीच्या एसटी डेपो समोर चक्काजाम आंदोलन। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे पक्षाचं रास्ता रोको आंदोलन व बसस्थानकाच्या बाहेर रास्ता रोको केल्यानं काही काळ झालेली वाहतूक विस्कळीत। यवतमाळच्या खासदार संजय देशमुखांच्या
यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन। एसटीची दरवाढ म्हणजे सामान्यांना वेठीस धरणारी, ठाकरेंच्या पक्षाचा आरोप। परिवहन मंत्र्यांविरोधातही केली घोषणाबाजी। बुलढाण्यामध्येही ठाकरेंच्या शिवसेनेचे एसटी भाडेवाढी विरोधात आंदोलन। मध्यवर्ती बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी। नागपूर जिल्हा परिषद इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सलीम देशमुख यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन। भाजप ग्रामीण भागातील जनतेला विकास निधीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप। अकोल्यामध्ये साधूच्या विषात बिबट्याची शिकार करून कातडीची तस्करी केल्याचा प्रकार। पुणे कस्टम युनिटकडून प्रकार उघड। तिघांना अटक। बिबट्याची कातडी देखील जप्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोल्यात हत्तींचा धुमाकूळ। हत्ती लोकवस्तीत येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। महाड एमआयडीसीतील अनधिकृत व्यावसायिकांच्या बांधकामावर हातोडा। सर्व टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामात जमीनदोस्त। एसटीच्या दरवाढी विरोधात सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये ठाकरे पक्षाचं आंदोलन। कुडाळचे एसटी स्टँड समोर वैभव नाईक आणि जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। रत्नागिरीत ठाकरेंच्या सेनेकडून नवीन शिलेदारांची नियुक्ती। उपजिल्हा प्रमुखपदी दत्तात्रय कदम आणि महिला उपजिल्हा संघटक पदावर उल्का विश्वासराव यांची नियुक्ती। तालुका प्रमुखपदी शेखर घोसाळेंची नियुक्ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।